सामन्याला सुरुवात खूप दमदार केली. आपण बघतो स्ट्रायकिंग केला संदीप मकवाना, एक चौकार एक षटकार. हर्षद मातोंडकरच्या विरोधात आक्रमण केले पॉवर प्लेमध्ये. धावसंख्या 10. पुढचा चेंडू लेग कटर बॉल लिडिंग एज बिहाइंड द स्टंप आणि उत्तर दिलंय. दोन मोठ्या फटक्यांचं उत्तर ताबडतोब दिलंय पुढच्या चेंडूवर. क्विक रिप्लाय बिहाइंड द स्टंप. फर्स्ट विकेट डाऊन आणि संदीप मकवाना बॅक टू डगआउट. एक पारितोषिक अजून येते. अमोल रावराणे जे या स्पर्धेमध्ये खेळले, मोठ्या खेळाडूंसोबत खेळले, त्यासाठी वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेजी रावराणे साहेब आणि त्यांचं मित्रमंडळ यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक अमोल रावराणे या खेळाडूंसाठी जाते. कृपया ते पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. मुख्य मंचावरती अमोलजी रावराणे. गांगेश्वर तरळे संघाचा संगणकाला विनंती आहे की आपल्या खेळाडू पाठवायचा कॉमेंट्री बॉक्समध्ये. गांगेश्वर तळे खेळाडू एक पाठवा नावं अपडेट करण्यासाठी. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. संगणक स्वतः गोलंदाजी मार्गवर आपण बघतोय हर्षद मातोंडकर. सामना जो आपण बघतोय साई जय बोडगेश्वर बिचोलिंग विरोधात गांगेश्वर तरळे. आपण आजच्या दिवसाची जेव्हा सुरुवात केली त्या सुरुवातीला आपण हाच सामना बघितला होता, पण त्या मुमेंटला साई जय बोडगेश्वर बिचोलिंग संघाने खूप मोठी धावसंख्या रचत असताना त्या सामन्यावर खूप चांगलं वर्चस्व निर्माण करून तो सामना जिंकला होता आणि तोच सामना पुन्हा प्रेक्षकांना बघायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप खूप चांगला फटका. दोन खेळाडूंच्या गॅप मधून चेंडू फरार. सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. थोडासा स्लाइडली ओव्हरपिच बॉल, पण बॅट पूर्णपणे स्विच केली आणि खूप चांगला देखणा फटका बघायला मिळाला. लेग कटर बॉल पुन्हा एकदा आपण बघतो त्या ठिकाणी शतक आहे. पंचांकडे अपील करतात पण पंच अजिबात तिथे मात्र काही रिप्लाय करत नाहीये. दरम्यान आपण बघतो त्या ठिकाणी इट्स आउट. फलंदाज बाद. अजून एक विकेट. चौकार षटकार मारला संदीपने, त्याची विकेट काढली. त्यानंतर बघतो या ठिकाणी आला फलंदाज अवधूत पाटील, त्याने एक चौकार मारला आणि त्याला सुद्धा मात्र आपण बघतो स्टंपच्या मागे झेल देण्यासाठी भाग पडला आणि दुसरी विकेट काढली आहे या षटकामध्ये हर्षद मातोंडकरने. फलंदाज बाद होतोय अवधूत पाटील. पहिल्या पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. आतापर्यंत 2 विकेट्स काढलेत ते हर्षद मातोंडकरने संगनायकाने. बॅटिंगसाठी लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला येतोय फलंदाज प्रतीक पाटील. लेफ्ट हँडर समोर बघूया. फिल्डिंग पोझिशन थोडीशी चेंज केली जाते. डीप मध्ये मिड विकेटला एक खेळाडू सेट केला, एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला सेट केलाय. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. पुढचा चेंडू पुन्हा राऊंड विकेट. हर्षद स्लोअर वन. चेंडू थोडंसं गती परिवर्तन, दिशाहीन चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर आणि पंचांचा इशारा तो म्हणजेच अमोल मिस्त्री यांचा वाईट बॉल. धावसंख्या दाफरकर 15. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार 2 विकेट्स हे आपण चित्र या षटकात बघितलंय आणि धावा खर्च झाले ते एकूण 15. पुढचा चेंडू हर्षदचा समोर मारलाय. खूप चांगला टायमिंग केलंय. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. व्हेरी गुड कनेक्शन. सीमारेषे बाहेर. उत्तुंग षटकार. चषक 2026 दुसरी रात्र आणि जवळजवळ आपण बघतो या ठिकाणी मध्यरात्र.
1:50 सामना क्रमांक बघतोय सुरू आहे तो म्हणजे 5वा. जसं मी मगाशी उल्लेख केला की साई जय बोडगेश्वर बिचोली विरोधात गांगेश्वर तरळे आजच्या दिवसामध्ये 2 वेळा ते एकमेकांसमोर येत आहेत. पहिला सामना आपण याच 2 संघांमध्ये बघितला, रंगला होता आणि त्या ठिकाणी ज्या साई जय बोडगेश्वर बिचोली संघाचं पारडं जड होतं, चांगली धावसंख्या त्यांनी रचली होती पण त्या धावसंख्येचा पाठलाग करू शकला नाही. आता थोडंसं उलटं बघायला मिळते. आता प्रथम बॅटिंग करतोय तो म्हणजेच गांगेश्वर तरळी संघ आणि त्यांचा प्रयत्न हा असेल की एक मोठी धावसंख्या ते रचण्याचा. एका षटकागे धावसंख्या 21 धावा. सुरुवात चांगली झाली आहे. 2 षटकार, 2 चौकार, 2 विकेट, 1 वाईड. 21 लॉस ऑफ 2. बोलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 सज्ज होते गोलंदाज प्रीतम बारी. पालघरचा खेळाडू. पहिला चेंडू प्रीतमचा ऑप्शनच्या बाहेर, लेग कटर बॉल भरपूर बाहेर निघतोय आणि पंच लगेचच सिग्नल करतायत त्या ठिकाणी. तर म्हणजेच मनोज सुतार, इट्स अ वाईड. चेतन गोठवकर आहेत तिथे, चेतन गोठारकर. मनोज सुतार आमच्यासोबत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिसरे पंच आहेत मनोज. चारही पंचांनी खूप चांगली भूमिका स्पर्धेमध्ये पार पाडली आहे. एकही कॉन्ट्रोवर्सी नाही आहे, याचं पूर्ण क्रेडिट पंचांना जात आहे. हा चेंडू हो चांगला राईज होतोय. गुडलेत वरनाच खूप चांगला टेक ऑफ. बॅट्समनला खूप सारे प्रश्न विचारला जातोय तो म्हणजेच नितीन माटुंगेला. व्हेरी गुड डिलिव्हरी. बघू शकता ऍक्शन रिप्ले. लेग कटर पण होता, चांगला राईज सुद्धा होता, चांगला बाउन्स सुद्धा होता आणि चेहऱ्याच्या समोरून चेंडू निघून गेलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. यशच्या मागे प्रशांत उभा आहे. 22 लॉस ऑफ 2 इन सेकंड ओव्हर. क्या बात आहे, खूप चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. यॉर्क लाईनचा चेंडू होता, फक्त दिशा दिली. मनगटी फटका बघायला मिळतोय स्क्वेअर लेग मध्ये आणि चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. मनगटी फटके म्हटल्यानंतर हैदराबादच्या सर्व खेळाडूंची आठवण होते. अझरुद्दीन म्हणा, VS लक्ष्मण म्हणा, रॉबिन उत्थपा म्हणा, या सर्व खेळाडूंनी मात्र खूप चांगले दर्जेदार मनगटी फटके दाखवले. 23 धावा धावफलकावर आहे. स्ट्राईक एंड आलाय तो म्हणजेच ज्याने पहिल्या चेंडू षटकारून खातं उघडलं होतं तो म्हणजेच प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक. धावसंख्या 23. लेग स्टिकवर चेंडू, क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त, चारोखाने चित. काहीच रिप्लाय नव्हता या चेंडूवर प्रतीक पाटीलकडे आणि थेट वेध घेतला यष्टीचा. डावी यष्टी उखडली आहे आणि तिसरा धक्का लागलाय गांगेश्वर तरळे संघाला. प्रतीक पाटील बॅक टू डगआउट. लगेचच पाठवून द्या गांगेश्वर तरळे. प्रतीक पाटील फक्त 6 धावा करू शकला, एकच षटकार मारू शकला. पुन्हा तो थोडंसं मागे जाऊन जागा बनवून चेंडू खेळायचा प्रयत्न होता तो म्हणजेच फाईन लेग मध्ये, पण टायमिंग करू शकला नाही. तिसरा धक्का लागला मैदानावर बॅटिंग करत असताना म्हणजेच गांगेश्वर तरळे या संघाला. 23 धावा धावफलक आहेत, 3 गडी बाद. एका पण आपण बघतो या ठिकाणी तर विकेट वाथा साथीने पडतायत, विकेट जात आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं की गोलंदाज हर्षद मातोंडकरने 2 विकेट्स काढल्या पण धावांचा ओघ काही कमी झाला नव्हता. इथे आपण बघतोय की धावांना चांगलं इथे अंकुश लावलेला आहे आणि विकेट सुद्धा काढली आहे ती प्रीतम बारीने. बॅटिंगसाठी प्रशांत येतो नेमणी फलंदाज. प्रशांत गुमाने. नितीन माटुंगे आपण बघतोय नॉनस्ट्रायकिंग एंडला. आतापर्यंत 2 चेंडूत एका धावेवर तो खेळतोय. त्याचा रोल या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट असणार आहे. पुढचा चेंडू. ओहो क्या बात आहे, विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स बघा गोलंदाजीमध्ये. अचूक टप्पा आणि भेदक मारा. चेंडू बरोबर बॅटच्या खालून निघून गेलाय तो थेट प्रशांतच्या हातामध्ये. ऑर्गनायझिंग कमिटी मेंबर्स पैकी जर कोणी चांगला अंकुश लावलाय, चांगला आपण या ठिकाणी बघतोय रोखथाम लावली आहे धावसंख्येला प्रीतमने. हा चेंडू दिशाहीन आहे पुन्हा एकदा. ज्या आपण गोलंदाजी बघतोय अँगल आपण बघतोय, अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे प्रीतम. स्ट्रायकिंगला फलंदाज बॅट्समनच्या समोर पण हा चेंडू खूपच बाहेर निघून गेलाय आणि अजून एक वाईट या षटकातला पंचांनी इथे दर्शित केलं आमच्या गुणसंख्या लेखक म्हणजेच प्रवीण लिंगायतला. 24 धावा धावफलक करत, 3 गडी बाद. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं मार्गस्थ आहे प्रीतम बारीकडून.
पुढचा चेंडू, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फ्लिकरचा प्रयत्न पंचांनी सांगितलंय, स्टंपच्या समोर पकडला गेलाय आणि अजून एक विकेट आपल्या खात्यामध्ये. बघा 2 चेंडून बघितले या षटकात त्याने वाईट टाकले. हा सेटअप होता आणि त्या सेटअप मध्ये अडकवलंय, पकडलंय फलंदाज. आपण बघतो त्या ठिकाणी फलंदाज प्रशांत बाद होतोय, तो पायचीच्या स्वरूपात. माझ्यासोबत मनोज सुतार आहेत, ते आमचे तिसरे पंच म्हणजेच टीव्ही अंपायर. आणि मनोजने बऱ्याच वेळा ग्राउंडवर उभं राहून ह्या सेटअप बघितले असतील. बॅट्समनला थोडंसं मात्र दिशाभूल करतात आणि अचानकपणे असा आतमध्ये येणारा चेंडू आणि त्याकडे विकेट काढली जाते. हा सेटअप आपण प्रीतम बारीचा बघितला. एक चेंडू त्याने भन्नाट टाकला ऑप्शनच्या बाहेर, वाईड आपण बघतो त्या ठिकाणी तो म्हणजे लेग कटर बॉल. आणि पुढचा चेंडू स्लोअर होता, तो समजू शकला नाही त्या ठिकाणी प्रशांत घुमणे. आणि त्याला खातं सुद्धा उडू दिलं नाहीये. तो मूत परतला, चौथा गडी बाद झालाय आणि दुसरी विकेट काढली आहे ती प्रीतम बारीने या षटकामध्ये. बॅटिंगसाठी 6व्या क्रमांकावर येतोय तो चक्क मनोज सकपाळ. मागच्या मॅचमध्ये त्याच्या अपेक्षा, त्याच्या ख्यातीप्रमाणे त्याला खेळ करता आला नाहीये, पण इथे मात्र संघ थोडंसं अडचणी दबावाखाली आहे. अशा मुमेंटला दबावाखाली बाहेर काढायचा प्रयत्न करावा लागेल तो स्ट्रायकिंगला मनोज सकपाळला. 24 लॉस ऑफ 4. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द पॉवर प्ले. प्रीतम बारी पुढचा चेंडू घेऊन मनोज समोर, ऑप्शनच्या बाहेर चेंडू, आउट साइड एज मागे जातोय चेंडू. विकेट किपर त्या ठिकाणी त्याच्या हलकासा बाजून चेंडू निघून जातोय. धाव काय मिळत नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 12चा, 4 गडी बाद, 24 धावा धावफल कव्हर आणि अजूनही मैदानावर 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही फलंदाज आपण बघतो की जास्त चेंडू त्याने सामोरे गेले नाहीयेत. दोन्ही फलंदाज थोडेसे नौके आहेत आणि अशा मुवमेंटला बघायचं आहे या जोडीकडनं आता गांगेश्वर तळेल संघ काय अपेक्षा ठेवतोय. कारण ही जर जोडी जमली तर चांगली बॅटिंग ते करू शकतात. एकाला आपण बघतोय तो म्हणजेच मनोज सकपाळसारखा खेळाडू ज्याच्याकडे अनुभव दांडगा आहे. मगाशी आपण बघितलं की समालोचन कक्षामधून उल्लेख झाला स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट स्पर्धेचा. आणि त्या स्पर्धेमध्ये ओपन गटातून खुल्या गटातना सलग 2 वर्ष क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचा मान या खेळाडूला मिळाला आहे. आवर्जून उल्लेख करेन म्हणजे विके प्रतिष्ठान या संघाच्या माध्यमातून खेळत असताना त्या संघामध्ये हा खेळाडू खेळत असताना पाहायला मिळाला आणि 2 वर्ष ती लगातार विके प्रतिष्ठानची स्पर्धा ती जिंकली होती आणि त्या मॅचमध्ये अप्रतिम खेळ आपण बघितला होता तो मनोज सकपाळचा. भरपूर सारे प्रेक्षक अजूनही आपण बघतोय आस लावून आहेत, कारण आपण बघतो मगाशी लकी ड्रॉ आपण काढले होते, ते अजून लकी ड्रॉ आपण नंतर सुद्धा काढणार आहोत. आणि बरेच सारे प्रेक्षक, ही तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला सगळे प्रेक्षक बघायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण सुरू आहे आणि या सर्व प्रेक्षकांना दाखवलं जाते. महिला सुद्धा भरपूर उपस्थित आहेत, पुरुष सुद्धा भरपूर उपस्थित आहेत. फक्त पारितोषिक पुरुषांसाठी नाही आहे, महिलांसाठी सुद्धा आपण बघतोय त्या ठिकाणी साड्या आहेत, पुरुषांसाठी स्मार्ट वॉच आहे. आणि हे एकमेव आपला ह्या गोष्टी बघायला मिळतात ते म्हणजे सिंधू नायक चषक 2026 या क्रिकेट स्पर्धेमध्ये. 24 धावा धावफल कबर. प्रथम पारितोषिक रोख रुपये 5,75,575 आणि आकर्षक भव्य दिव्य सिंधू नायक चषक. द्वितीय क्रमांक रोख रुपये 2,75,575 आणि आकर्षक भव्य दिव्य सिंधू नायक चषक असं स्वरूप या स्पर्धेचं आहे. आणि आपण ज्या बाईक्स बघतो त्यापैकी बघतो की मालिकेवरीसाठी जी बाईक आपण जसं काल इथे उल्लेख झाला होता की ती बाईक मात्र त्या संघाच्या मालकाला दिली जाईल जो या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरणार आहे. त्या संघाच्या मालकाला ती बाईक दिली जाणार आहे. पॉपिंग ग्रीज क्लिअर झाल्यानंतर आपण पुन्हा धावता वळतोय ग्राउंडच्या आतमध्ये. 2 षटकांच्या अखेरीस 24 धावा धावफलक. विकेटची पडझड बघितली पण धावांची गती आपण जर बघितली तर प्रत्येक षटकामागे 12 धावा आणि धावसंख्या अंकित झाली ती 24 धावा धावफलकावर. चला मॅच सुरू करा, मॅच थांबवू नका. कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये आपण बघतो की प्रेक्षक वर्गाचा एक वेगळाच आपण बघतो त्या ठिकाणी अप्रोच असतो सामने बघत असताना, स्पर्धा बघत असताना. जरी आपण बघतो की दुपारच्या वेळेला गरमीचं वातावरण आहे, उष्मा भरपूर आहे, पण संध्याकाळच्या वेळेला आपण बघतो की आपण आता गावखेड्यात आहोत, गावाकडे आहोत, अशा मुमेंटला तुम्हाला थंड क्लायमेट जाणवत आहे. पूर्णपणे आपण बघतो ग्राउंडमध्ये पूर्णपणे थंडावा आहे आणि तरीसुद्धा आपण बघतो की काही प्रेक्षक स्वेटर घालून आलेत, काही आपण बघतो त्या ठिकाणी अंगावर वेगवेगळे वस्त्र घेऊन आलेत आणि अशा मुमेंटला मॅच काय मात्र तिथे मात्र बघायचं मात्र सोडत नाहीये. सामना एन्जॉय करतायत, सिंधू नायक चषक एन्जॉय करतायत या स्पर्धेमध्ये.
बोली मार्कवर लेफ्ट आर्मवर येतोय गोलंदाजी करण्यासाठी. नयन भगत, स्ट्राईक केला नितीन माटुंगे. या जोडीवर खूप काही डिपेंड आहे. गांगेश्वर तरळेचं येणाऱ्या 3 षटकातलं टार्गेट. पहिला चेंडू सोडून दिलाय, चेंडू लेफ्ट केलाय, जाऊ दिलाय, पंचांनी योग्य निर्णय दिलाय, ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे आणि हा वाईट बॉल. अमोल मेस्त्री, राजू वांगणकर, चेतन कोठारकर आणि मनोज सुतार या 4ही पंचांच्या खांद्यावर ही खूप मोठी जबाबदारी. तसेच आमचे गुणसंख्या लेखक प्रवीण लिंगायत. कारण एखादी क्रिकेट स्पर्धा आपण जर म्हटलं ना तर या 2 ऑफिशियल शिवाय सुरू होऊ शकत नाही. ऑप्शनच्या बाहेर चेंडू खूप वेगवान, खूप मोठा. आपण बघतोय त्या ठिकाणी वाईट टाकलाय, भरपूर बाहेर आहे चेंडू. एक तर आपण बघतोय क्रिजच्या एका कोपऱ्यात गोलंदाजी सुरू आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अटॅक करतोय, अँगल बनवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला अँगल मिळत नाहीये. क्रिकेटची स्पर्धा जसं मी मगाशी उल्लेख केला की ऑफिशियल म्हणजे त्यामध्ये स्कोरर आणि पंच यांच्याशिवाय तर स्पर्धा सुरू होऊ शकत नाहीये. हा जो जॉब आहे, कॉमेंटरचा जॉब आहे, हा एंटरटेनमेंटचा जॉब आहे. इट्स नॉट अ लिगली, तुम्हाला तिथे गरज नसते त्या ठिकाणी. पण सध्या काळामध्ये आपण बघतो हा पुलचा फटका. पण बरेच सारे प्रेक्षक आपण बघतो की समालोचन सुद्धा ऐकण्यासाठी येत असतात. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे, काय बात आहे, गुड रनिंग. 2 धावा, आखो ही आखो में इशारा. मनोजने सांगितले 2 धावा होऊ शकतात आणि 2 धावा पुढे सुद्धा केलेल्या आहेत. मनोजचा कोल्हारमध्ये स्वतःचा एक फिटनेस क्लब आहे. खूप सारे तो समोरच्या लोकांना तो खूप चांगले टिप्स देत असतो, वर्कआउट करून घेत असतो आणि स्वतः सुद्धा बघा किती फिट आहे. बिटवीन विकेट किती स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळतंय तो मनोज सकपाळ आणि नितीन माटुंगे. धावसंख्या झाली ती 28 धावा, 28 धावा 4 गडी बाद. बॅक टू द बॉलर, द बॉलर सेड. शतषक डीप मध्ये लॉंग ऑनवरून चेंडू कव्हर करेल, थोडासा फंबल. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे पण नकार दिलाय. मनोजने योग्य वेळेला नकार दिलाय कारण चेंडू त्या गेले त्या मुवमेंटला लगेच कव्हर केला गेला. ती मात्र मिळेल ती फक्त एकच धाव ती फलंदाज नितीन माटुंगेला. धावसंख्येला मागच्या षटकापासून अंकुश लावला. एका षटकात धावसंख्या आपण 21 बघितली होती. प्रीतम बारेने त्या धावसंख्येला खूप चांगला अंकुश लावलाय. ते काम पूर्ण करतोय म्हणजे नयन भगत. फुल लेंथ इनसाइड आउट, काय फटका होता पण बरोबर शतषक तिथे समोर सज्ज आहे. फुल टॉस बॅटवर करून घेतला पण गॅप शोधू शकला नाही. बरोबर खेळाडूच्या हातामध्ये चेंडू आणि मिळेल ती फक्त एकच धाव ती मनोजला. मनोजचं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 30. नितीन वैयक्तिक 4 चेंडू 4 वर खेळतोय, मनोज खेळतोय 1 वर. धावसंख्या 30. निम्म्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय, निम्मी षटक अजूनही बाकी आहेत. 15 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या फेरीतले आपण दोन्ही सामने 6 षटकांचे बघितले आणि त्यानंतर आपण बघतो की एक सामना झाल्यानंतर दुसरे सामने आपण बघतो दुसऱ्या फेरीतले ते सामने 5-5 षटकांचे बघायला मिळत आहेत. हायवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका. कव्हर पॉईंटचा खेळाडू मागे जाऊन सरसावून झेल घेण्याचा प्रयत्न करतोय. गुड टेकन, खूप चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश केलाय. चांगलं कॉन्सन्ट्रेशन आपण बघलो त्या ठिकाणी. चेंडूवर बारीक नजर आणि अप्रतिम झेल फिनिश केलाय. फलंदाज बाद. क्या बात आहे. खूप चांगला ॲटमॉस्फिअर क्रिएट करतात आमचे डीजे. खूप चांगलं संगीत पेश करतायत. 5 गडी बाद झाले. धावसंख्या 30 धावा धावफलकावर आणि बॅटिंगसाठी उतरलाय 7व्या क्रमांकावर. मागच्या सामन्याचा झंझावात ज्याने 4 षटकार ठोकून अक्षरशः समोरच्या संघाच्या तोंडातला घास हिरावून घेतला तो जावेद संधी झाला बॅटिंगसाठी. जिथे तो थांबला होता तिथे पुन्हा त्या सुरुवात करावी लागेल कारण धावसंख्या हवी तशी नाहीये धावफलकावर. पुन्हा त्या बॉलिंग मार्कवर नयन भगत. पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय. लॉफ्टेड स्ट्रोक तिथे शतक डीप मध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करून फेकेल तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. सांगितले जावेदने मी धावू शकतो. गुड रनिंग. कॉन्फिडन्स बघा, स्वतःवरचा विश्वास बघा, सेल्फ कॉन्फिडन्स.
चेंडू बरोबर खेळाडूच्या हातामध्ये होता, कुठल्या प्रकारे तिथे मात्र फंबल झाला नाहीये. पण जावेदने रनिंग बिटवीन द विकेट किती स्ट्रॉंग आहे किंवा किती कॉन्फिडंट आहे हे त्याने दाखवलंय. 2 धावांनी खातं उघडलंय. धावसंख्या 32, 32 धावा. जावेद संधी जेवढा वेळ स्ट्राईक एंडला राहील, थोडासा दबाव राहील, तो म्हणजेच बिचोलियन टीमवर. ऑन ड्राईव्ह क्षेत्रक्षक डीपमध्ये मिड विकेटला ते चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. या सामन्यात जो संघ जिंकेल तो थेट पुन्हा पेरनेम स्ट्रायकर्स गोवा या संघाशी शेवटच्या मॅचमध्ये खेळेल क्वार्टर फायनलमध्ये. तर एकूण 3 षटकं संपतात. 3 षटकांची धावसंख्या 33, करंट रन रेट 11चा 5 गडी बाद आणि अजूनही त्यावर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जावेद संधी आणि मनोजमध्ये चर्चा तीच सुरू आहे की या 2 षटकात आपल्याला चान्स घ्यावा लागेल. या 2 षटकात ती बॅटिंग करावी लागेल जी तुने मागच्या मॅचमध्ये केली होती. ते फटके तुला दाखवावे लागतील. आणि मगाशी कृष्णा साहेबांनी खूप चांगला उल्लेख केला. त्याने मात्र त्या खेळाडूचा कॉन्फिडन्स अजून बूस्ट केला. हरकत नाही आहे, होत अशा गोष्टी लोकल क्रिकेट म्हणजे आपण बघतो की तालुक्यातले 8 खेळाडू, त्यानंतर ओव्हरसीज 3 खेळाडू, अशा मुवमेंटला 3 खेळाडूंचा अनुभव शेअर करत असताना कृष्णाने खूप चांगला उल्लेख केला की हारजीत होत असते, हरकत नाही आहे, पण नेक्स्ट टाइमला अजून चांगला प्रयत्न कर, अजून तू तयार होऊन पूर्णपणे ये, या स्पर्धेमध्ये अजून चांगला खेळ तुझा बघायला मिळेल. हे अनुभवी खेळाडूंना बघायला मिळतं, आपल्याला शिकायला मिळतं, ऐकायला मिळतं. पुन्हा बॉलिंग मार्गवर प्रीतम बारी. पहिले षटक 3 धावा आणि 2 विकेट काढल्या होत्या या खेळाडूने. त्या बात आहे, खूप चांगला चेंडू होता, स्लो रन चेंडू होता, ओव्हर पिच करून बॅटवर घेतला, स्ट्रेट बॅटने एक्झिक्यूट केलं समोर. कार्पेट शॉट. जावेदला मिळते 1 धाव. धावसंख्येत बस धावसंख्येत 34, 34. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि बघायचं आता मनोज काय रोल प्ले करणार आहे. मनोज नक्की जावेदला किती संधी देईल आणि मनोज किती मोठे फटके मारेल. धावसंख्येत 34, 34. प्रीतम बारी ओव्हरसीज प्लेअर समोर मारलाय. मनोजचा चेंडू, हा फटका तिथे फसलाय आणि स्क्रीनच्या समोर कुठली चूक न करता नयन भगत खूप चांगला झेल फिनिश करतोय. मनोज बॅक टू डगआउट. समोर खेळण्याचा प्रयत्न, पण एलिव्हेशन जास्त मिळालं फटक्याला आणि बाउंड्रीलाईनच्या आपण बघतो आतमध्ये जवळजवळ 10 ते 12 मीटर आतमध्ये जो झेल फिनिश केला नयन भगतने आणि मनोजला तंबूत परतावं लागलं. मनोजने केली फक्त आपल्या संघासाठी 1 धाव आणि इकडून बघतो की अर्धा डझन फलंदाज बाद झालेत आतापर्यंत गांगेश्वर तरळे या संघाची. एक चांगली संधी होती पहिल्या सामन्याचा रिप्लाय करण्याची, पहिल्या सामन्याचा रिव्हेंज घेण्याची, पहिल्या सामन्याचा बदला घेण्याची गांगेश्वर तरळे संघाकडे, पण दबावाखाली संघ दिसतोय. वातावरण पुणे आपण बघतोय या मैदानाचं पूर्णपणे थंड झालंय. महादेव मंदिरचं हे मैदान नाधवडे आणि वातावरण आपण बघतो पुणे थंडावा आहे, त्यामुळे थोडीशी आपण बघतोय मॅच त्या ठिकाणी धावसंख्येला अंकुश. एका षटकाके धावसंख्या 21 होती, पण तो मोमेंटम आपण बघतोय नंतरच्या दोन्ही षटकांमध्ये बघायला मिळालं नाही. प्रीतम बारीचं 1 षटक, त्यानंतर आपण बघितलं अजून 1 षटक नयन भगतचं बघायला मिळालं. या 2 षटकात धावसंख्येला अंकुश लावलाय. धावसुद्धा कमी खर्च केला, विकेटसुद्धा भरपूर गमावलेले आहेत. एकूण धावसंख्या आपण बघतो 34, 6 गडी बाद. बॅटिंगसाठी आलेला फलंदाज विकी पुजारी. अजून 1 विकेट प्रीतमच्या खात्यामध्ये. आतापर्यंत विकेट त्याने 3 काढलेले आहेत या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये. स्ट्राईक एंडला विकी. चांगला चेंडू अपील पंचांकडे स्टंपच्या समोर पकडला गेलाय. पंचांनी ताबडतोब अपील उचलून धरलंय आणि अजून 1 विकेट, 4th विकेट फॉर प्रीतम बारी. फलंदाज बॅक टू डगआउट.
ज्या संघाने मागच्या मॅचमध्ये 50 धावसंख्येचा पाठलाग शेवटच्या टप्प्यापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत केला होता, त्या संघाला आता मात्र 40 ही धावसंख्या पार करणं आपण थोडंसं मुश्किल होते. 7 गडी बाद धावसंख्या 34. एक लहानसा मुलगा आपण तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, जो स्पर्धेचा आनंद घेतो आमच्या व्यासपीठावरून, त्याचं सुद्धा स्वागत आहे. डोळ्यात झोप सुद्धा आली, पण मॅच बघायची आहे. 34 लॉस ऑफ 7. बघायचं 5 पूर्ण करणार का प्रीतम बारी. फ्लिक करायचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू आणि पंचांचा इशारा वाईड बॉलचा. 2 विकेट्स आपण बघतो त्या ठिकाणी बॅक टू बॅक काढल्याच होत्या प्रीतमने. धावसंख्येत भर, धावसंख्या 35 धावा, 7 गडी बाद. धावसंख्येत चांगला अंकुश लावलाय. धावसंख्या बघतो खूपच माफक आहे, पण तुम्हाला बिचोली संघासोबत फाईट द्यायची असेल तर कमीत कमी तुमच्याकडे 50 धावा तर असायलाच हव्या. तो प्रयत्न करावा लागेल बाकीच्या फलंदाजांना. स्ट्राईक एंडला तो नंदू. थोडासा हवेमध्ये फटका, थोडासा अपिश फटका, डीपमध्ये क्षेत्राचं काय चेंडू कव्हर करून नंदू खातो उघडतो एका धावेने आणि धावसंख्या झाली ती 36. स्ट्राईक एंड आले तो जावेद सनदी. मागच्या मॅचमध्ये 4 चेंडू 4 षटकार आणि सामन्याला कल्लाटी दिली होती. ती बॅटिंग पुन्हा एकदा करावी लागेल, पण प्रीतम बारी समोर. आता प्रीतम बारीचे बघूया या षटकातले जे चेंडू शिल्लक आहेत ते मैदानावर 2. हे 2 चेंडू त्याला खेळून काढावे लागतील. 36 धावा, 7 गडी बाद. पुढचा चेंडू ऑन साईडला, फक्त चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू कव्हर करण्यापर्यंत 2 धावांपर्यंत सुरू आहे. तेच पाहायला मी त्या ग्राउंडच्या आतमध्ये चेंडू कव्हर करण्याचा वेळ घेतलाय, फंबल त्या ठिकाणी आणि तिसरा सुद्धा तिथे कंप्लीट. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये 2चं 3 मध्ये लगेच केलंय. कम्युनिकेशन सध्या आपण बघतो हेच जग आहे कम्युनिकेशनचं, संवाद. आणि तो संवाद खूप चांगला बघायला मिळतो नंदू आणि जावेदमध्ये. 3 धावा पूर्ण या चेंडूवर आणि धावसंख्या 39 धावा धावफलकावर. संवाद या शब्दात खूप अर्थ दडलाय. संवादातला स काढला तर वाद होतो आणि वाद झाला तर त्या ठिकाणी खेळाडू बाद सुद्धा होतो. 39 लॉस ऑफ 7. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू. हो, क्लीन बॉल, फायबर कंप्लीट. एका इनिंग मध्ये 5 विकेट. इट्स नॉट अ इझी जॉब आणि ते करून दाखवले प्रीतम बारीने. फायबर 5 विकेट प्रीतम बारीच्या नावावर. फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. साईज एक बोडगेश्वर बिचोलीम फिल्डिंग लगेचच लावून घ्या, वेळ घेऊ नका. आतापर्यंत 8 फलंदाज बाद झालेत गांगेश्वर तळेली संघाचे. धावसंख्या 39 धावा धावफलकावर आहे आणि स्ट्राईक रेटला आता मात्र असेल तो म्हणजे जावेद. जावेदला या षटकातले किती चेंडू खेळायला मिळतील किंवा जावेद स्वतःकडे किती वेळ स्ट्राईक ठेवेल. जसं मी उल्लेख केला की वातावरणात थोडीशी आपण बघतो दमटपणा आहे, थंडावा आहे आणि आउटफील्डला पण बघतो की पूर्णपणे माती. त्यामुळे चेंडू साईड होणं इम्पॉर्टंट आहे. प्रकाश झोतामध्ये, विद्युत झोतामध्ये आपण बघतो की स्पर्धा सुरू आहे अशा मोमेंटला ते चेंडू बॅट्समनला साईड होणं हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ऑफिशियल्सना पूर्णपणे ऑथॉरिटी आहे की ते चेंडू चेंज करू शकतात आणि तेच बघायला मिळते. अमोल मिस्त्री, राजू वांगणकर बरोबर चर्चा तीच करतायत. महिलांसाठीचं जे लकी कुपन आहे ते आपण ई ओव्हर संपल्यानंतर लगेचच काढणार आहोत 5 मिनिटांमध्ये. महिलांसाठीची जी 2 कुपन आहेत ते आपण ही ओव्हर संपल्यानंतर लगेचच काढणार आहोत. नाही, मस्त बरोबर अमोल उल्लेख केला की योग्य निर्णय, कारण अजून यानंतर अजून एक मॅच बाकी आहे आणि आपण बघतो घड्यात आता बरेच 1 वाजून सव्वा 1 झालेलं आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा जायचं आहे घरी. त्यांनासुद्धा आपण एक कुपन काढूया या इनिंग नंतर, या षटकानंतर. लास्ट ओव्हर टू गो आणि गोलंदाजीला येतो तो म्हणजे गोलंदाज संकेत झोरे.
आज या स्पर्धेची आपण बघतो ही दुसरी रात्र आहे. 4 संघांचा परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळाला, पण त्यापैकी एकच संघ हा जाईल तो उपांत्य फेरीमध्ये. ऑलरेडी एक संघ 2 सामने जिंकून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला त्या संघाने, पेरनेम स्ट्रायकर्स गोवा. चला सामना सुरू करूया आपण. संकेत झोरे बॉलिंग मार्कवर, स्ट्रायकरला जावेद संधी. या सिच्युएशनला किंवा या वातावरणात जर खेळायचं असेल किंवा धावा जर डिफेंड करायची असेल तुम्हाला त्याच्याकडे कमीत कमी 50 आणि 50च्या पलीकडे धावसंख्या तुमच्याकडे असायला हवी. गांगेश्वर तरळे बघायचं या षटकात धावा येत आहेत का. स्ट्रायकरला जावेद उभा आहे, बॉलिंग मार्कवर संकेत झोरे. षटकातला पहिला चेंडू ओव्हर द विकेट, खोदून काढण्याचा प्रयत्न. आतली कड मागे जातोय चेंडू, विकेट किपर चेंडूवर येतोय. प्रशांत चेंडू कव्हर करेल. या ठिकाणी चेंडू पहिला खूप चांगला हाताळलाय संकेतने. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या धावफलकावर 40 धावा. अजूनही 5 षटकांचा 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानावर. आपण पाहत आहोत म्हणजे सिंधू नायक चषक 2026 षटकातला दुसरा चेंडू. समोर असेल फलंदाज तो प्रशांत. संकेत जोरे थोडासा दूर जातो आमच्यापासून, उजव्या हाताने ओव्हर द विकेट अटॅक करतोय. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. थोडंसं आपण बघितलं की ऑन द टोस उभा राहिला, नंतर फटका ते ऑफर केला डीप पॉईंटला, तिथे क्षेत्रच्या डीप कव्हरला येऊन चेंडू कव्हर करतोय आणि तोपर्यंत एकच धाव या चेंडूवर मिळते. माजी मुख्यमंत्री तथा खासदार सन्मान्य माननीय नारायणरावजी राणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मला ही स्पर्धा बघायला मिळते. भारतीय जनता पार्टी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने आयोजित ही क्रिकेट स्पर्धा सिंधू नायक चषक. जावेदने सेमी हेलिकॉप्टर शॉट उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा बंबल, दोनदा प्रयत्न करणार जावेद, तरी मात्र शंका नाही. छोटीशी चूक आणि जावेदला पुन्हा घेऊन गेली स्ट्रायकिंग एंडला. नयन भगवता डीपमध्ये चेंडू कव्हर करेपर्यंत थोडंसं फंबल झालं, चेंडू हाताने सटकला आणि 2 धावा पूर्ण करून स्ट्रायक एंडला पुन्हा एकदा आलाय तो जावेद. धावसंख्या 43. एखादा मोठा फटका 50च्या पलीकडे निश्चित घेऊन जाईल तो गांगेश्वर तरळे संघाला. चेक केलाय आणि खूप चांगला फटका ऑफर केलाय. चांगला टायमिंग केलाय. चेंडू चेंडू डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. डीप बॅकवर्ड पॉइंटला धावसंख्या चौकाराने 47. समोर मारलाय ओव्हर द बॉलर सेट, पण डीप मध्ये नयन भगत इथे आहे. चेंडू कव्हर करून फेक करेल. चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंड झाली आहे आणि थांबवले. आता मात्र चेंडू थोडासा डायव्हर्ट होतोय आणि स्ट्राईक एंडला थांबलाय. तो म्हणजेच प्रशांत विकेटला स्वतःची सॅक्रिफाईस करावी लागते. स्ट्राईक एंडला पुन्हा असेल तो जावेद आणि एकूण धावसंख्या आपण बघतो अंकी झाली 48 आणि 9 गडी बाद. एक चेंडू शिल्लक. नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज येतोय बरकत. लास्ट बॉल. ऑन साइडला भिरकावला चेंडू वाईडिश लॉंगनच्या दिशेने आणि झेल तिथे ड्रॉप झालाय. झेल ड्रॉप झालाय आणि धावेसाठी धावाधाव सुरू आहे. चेंडू स्ट्रायकिंगला फेक होते. नॉन स्ट्रायकिंगला संधी रनआउटची आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्या 50 आणि ऑल आउट. ऑल आउट झालाय संघ तो म्हणजेच गांगेश्वर तरळे संघ. शेवटच्या चेंडूवर तोपर्यंत 50 धावा पूर्ण झाल्या होत्या. म्हणजेच काय आता 51 धावसंख्येचं लक्ष असणार आहे साई जय बोडगेश्वर बिचोली या संघासमोर. पण त्यांना करायच्या त्या 51 धावा थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. हॅलो चिक. चला आपण लकी कुपन काढणार आहोत, जे आहे लकी कुपन महिलांसाठी. भाग्यवान विजेत्या कोण ठरणार? चला महिलांना विनंती आहे, सगळे लकी कुपन बाहेर काढा. आणि लकी कुपन क्रमांक आहे 1915. चला महिलांमधून कोण आहेत भाग्यवान विजेत्या बघूयात.
19-15 क्रमांकाचं ते कुपन आहे, ज्यांच्यासाठी मिळेल आकर्षक साडी. कोण आहे? सावकाश या, सावकाश या. 19-15 क्रमांकाचं कुपन ज्या भाग्यवान विजेते आपल्याला मिळालेले आहेत. आपण पुढचं कुपन काढणार आहोत, दुसरं कुपन असणार आहे. 19-15 ला आपण पारितोषिक देणारच आहोत. त्याचबरोबर आजच्या दिवसातील महिलांसाठीचं शेवटचं म्हणजे तिसरं पारितोषिक, आणि तो क्रमांक आहे 19-25. या अगोदरचं होतं 19-15चं, हे आहे 19-25. कोण आहे का 19-25? ओके, दोन्ही भाग्यवान विजेत्या आपल्याला मिळालेल्या आहेत. कारण या अगोदर आपण एक भाग्यवान विजेत्या त्यांचं लकी कुपन काढलेलं होतं, त्यानंतरचं हे 2 लकी कुपन आपण काढतो आहोत. तुमचं नाव काय मॅडम? वैशाली प्रवीण नेवरेकर यांना हे लकी कुपन मिळालेलं आहे आणि आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. ज्यांना मिळते आहे आकर्षक साडी. चला एकदा वाजवूयात प्रचंड टाळ्या. सिंधू नायक चषकाच्या निमित्ताने महिलांचाही होतोय सन्मान. त्यानंतर 19-25 क्रमांकाचं जे कुपन आहे त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. महिलांचा सन्मान होतो आहे आणि हे मला वाटतं मनोजी रावराणे साहेब या स्पर्धेमध्येच आपल्याला पाहायला मिळतंय की इतक्या रात्री देखील महिलांचा आपण सन्मान प्रत्येक दिवशी करता आहात. ही खऱ्या अर्थाने कौतुकास्पद अशी गोष्ट आहे आणि महिलांचंही आम्ही खास कौतुक करतो आहोत की इतक्या रात्री ही स्पर्धा पाहण्यासाठी तुम्ही थांबलेले आहात. त्यामुळे तुमचंही विशेष कौतुक आहे सर्व आमच्या महिला भगिनींचं. तुमचं नाव काय मॅडम? सोनाली सुनील गुरव मॅडम ह्या ठरल्या आहेत भाग्यवान विजेत्या आणि त्यांना आपण आकर्षक साडी भेटवस्तू देतो आहोत. प्राप्ती मांजरेकर यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक सुपूर्द करतो आहोत. हॅलो, पंच सामना चालू करा. यानंतर पुरुषांसाठी जे स्मार्ट वॉच आहे त्यासाठी फक्त आपण एक कुपन काढतो आहोत आणि उरलेली 2 कुपन आहेत ती पुढच्या मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये काढली जातील. स्मार्ट वॉच कोणाला मिळणार? प्रत्येकाच्या मनगटावरती घड्याळ आहे. अजून एक घड्याळ कोणाला मिळणार? आपल्या सगळ्यांचे लाडके लोकनेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार आदरणीय नारायणरावजी राणे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून होऊ घातलेला सिंधू नायक चषक, आपल्या सगळ्यांचे लाडके पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होऊ घातलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि लकी कुपन मध्ये भाग्यवान विजेते पुरुषांमधून लकी कुपन क्रमांक आहे 1306. 1306 1306. चला पुरुषांमधून स्मार्ट वॉच कोण आहे? चला धावावं लागेल. चला सामन्याला सुरुवात करूयात आणि जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आपल्या सोबत जोडले जातील सर बादल चौधरी. धन्यवाद अमोल सर. या रात्रीच्या सत्रात परत एकदा देव बरे करो म्हणता 51 रन्सांचा टार्गेट असा. यानंतरची होणारी महत्वाची मॅच सेमीफायनलचे दरवाजे उघडणारे पेंडेम स्ट्रायकर पेंडेम संघ वाट बघता या 2 पैकी खैचो संघ आपल्या समोर येतलो. पहिली बॅटिंग करून गांगेश्वर तरळे संघान धावा जमवले 50 आणि 51 पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी. प्रशांत घरत पालघर अर्नाळ्याचो खेळाडू त्याला साथ देताना साईश झोरे गोवा सुरल्याचो ह्यो खेळाडू. त्याचवेळी बॉलिंग मार्कवर जावेद संधी यापूर्वीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 4 बॉलमध्ये 20 रन, सलग 3 षटकारांची आतषबाजी.
अक्षरशः गेलेलो सामनो ज्यांनी आपल्या टीमला जिंकून दिलो. जावेद वैयक्तिक पहिल्या सांघिक पहिल्या षटकातलो पहिलो बॉल 1 रन. दुसरो बॉल साईश छोरे सफल झालो. फाईन लेगला फिल्डर न होतो तो सर्कल मध्ये त्याच्या कपडावरसून 2 टप्प्यानंतर चेंडू सीमा पार. सिंधू नाईक चषक चौकार. सहकारी सोसायटीचे चेअरमन दीपकजी सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतो आहोत आपण मुख्य मंचावरती या. दीपकजी सावंत आणि सहकारी आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सिंधू नाईक चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला भाग्यवान विजेते भाई शेलार ठरलेले आहेत ज्यांना मिळाले स्मार्ट वॉच. बाबा कोकाडे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक सुपूर्द करूयात. भाई शेलार कासारडे देऊळकरवाडी येथील ते रहिवासी आहेत आणि ते ठरले आहेत भाग्यवान विजेते. करूयात त्यांचा सन्मान बाबा कोकाडे यांच्या शुभ हस्ते. मनोजी रावराणे साहेब देखील मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर संतोषजी टक्के साहेब देखील उपस्थित आहेत. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत करूया आणि जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसरो चौकार, तिसरो चौकार, रन झाले 9. साईश झोरे ह्यो येताना आता जेवणात नेमक्या काय खाऊन इलो, कैसून इतकी ताकद काढता. ह्यो चेंडू लांबच लांब, हावको राव कांडो कुंभयो घुडूम म्हातारी. ही रणटुळाची कंटुळा. सिंधू नाईक चषक षटकार डायरेक्ट चंद्रार. परत एकदा लॉफ्ट केलो डीप मिड विकेटच्या रिचन प्रोटेक्शन. 1 रन तर मिळतलो, फक्त एकावरच समाधान. पहिल्या ओव्हरीत जावेद संधीवर केलेला आक्रमण होता. डॉट बॉल सिंगलने सुरुवात झाली ओव्हरीची. त्यानंतर चौकार होतो. त्यानंतर सलग दुसरो चौकार. हे दोनही फाईन लेगच्या रिचेन डीप मिड विकेटच्या रिचेन हुक केलो सिक्सर आणि त्यानंतरचो एक सिंगल. 5 बॉल सरले, रन झाले 16. या ओव्हरीचो शेवटचो बॉल कट केलो. मागे सरकत बॅकवर्ड पॉइंटच्या रिचेन एक सिंगल मिळतलो. 1 रनसानिशी पहिल्या ओव्हरीचो सरलो खेळ आणि 51 रनसांचो पाठलाग करताना साईजाई बोडगेश्वर संघाची धाव संख्या 16 17 रनसावर. पहिल्या ओव्हरची सांगता झाली. ज्याप्रमाणे गांगेश्वर तरेळे संघाने बॅटिंग केली असा वाटा होता 80-90 रन सहज मिळतले. पहिल्या ओव्हरीत 21 रन होते. प्रवीण सर काय दमदार सुरुवात होती पहिल्या ओव्हरीत, पण त्यानंतर जो काय डाव कोसळलो म्हणजे कोकणात कोरम झाली एखादी कर्कीज अशी कोसळता आणि कोसळता बरोबरच्या 4-5 बिब्यांका घेऊन झोपता. अगदी तसं पहिल्या इनिंगचो डाव कोसळलेलो. त्याच्यातून सावरण्याचा प्रयत्न केलो जावेद संधी. एकमात्र खेळाडू ज्यांनी आपल्या टीमसाठी चांगली धावसंख्या केली. 9 बॉलमध्ये 17 रन म्हणजे मालवणी कोकणीत सांगायचा तर 1 मासो आणि खंडीभर रसो अशी बॅटिंग होती जावेद संधीची. सलग दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्या संघासाठी त्यांनी फडफड केली. ही फडफड पुरेशी असा का? बऱ्याच दिवसानंतर ऑल इंडिया लेवलच्या स्पर्धेत नंदू उल्पे सरांका बॅटिंग करताना बघितले. ज्याप्रमाणे गोवा राज्यासाठी संजय नागवेकर, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नाना नाईक, अगदी त्याचप्रमाणे कोल्हापूरसाठी नंदू उल्पे या नावान दिलेला क्रिकेटचा योगदान ह्या कधीही विसरान चलाचा नाही. नंदू सर, या सिंधू भूमीवर तुमचा सुद्धा स्वागत असा. खेळ सरलो पहिल्या ओव्हरीचो, रन झाले 17. नेमको कोणासाठी असतलो खतरो. बॉलिंग मार्कवर विकी पुजारा, शार्प शूटर असा यो कोल्हापूरचो. राईट हँड ओव्हर द विकेट, स्ट्रायकर एंडवर प्रशांत घरत स्विच केलो आणि फाईन लेगच्या मस्तकावरसून माणूस मेळावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन. सिंधू नाईक चषक षटकार.
बोल तारा रारा, अगदी त्या पंजाबी गाण्यासारखंच खेळ चालू आहे मैदानावर. पहिल्यांदा चौकार षटकारांची आतषबाजी साईशने केली आणि यावेळी प्रशांत घरत. 23 धावफलक, 51 तो पाठलाग, बिनबाद 23. एक आक्रमक सुरुवात. अमोल सरांचा खूप सुंदर वाक्य असा, शर्टाचा पहिला बटन जर व्यवस्थित लागला पुढची बटणं व्यवस्थित लागतात, आणि पहिल्या आवरीत शर्टाचा बटन अगदी व्यवस्थित लावला, खुटी तर मारली, आता त्याच्यावर मटी उभी करूची बाकी असा. ज्याप्रमाणे सुरुवात केली ना साईश जोरेन, साईशचा कौतुक असा, कारण राष्ट्रीय स्तरावर मोठे स्पर्धा खेळण्याचा अनुभव साईश झोरेच्या तुलनेत प्रशांत घरत यांच्याकडे जास्त असा. पण साईश झोरे जरी हे मोठे स्पर्धा खेळले नसलो तरी अनुभव मात्र खूप असा. अगदी मालवणी कोकणीत सांगायचा जर झाला तर लगीन जरी झाला नसला तरी बऱ्याच माटवा खालसून तो सुद्धा गेल्लो असा. आणि त्यामुळेच ओपनिंग तर इतकी दमदार असा. 23 धावा 7 बॉलमध्ये आणि करूचे असर 51. एक दमदार लढत बघण्यासाठी सगळेजण आतुर असत. कोल्हापूरचा तांबडा पांढरा हे खेळाडू दाखवतले का नाही क्षेत्ररक्षणात तर अजून काय सध्या करण्यासारख्या नाही असा, कारण साईश जोरेंचे 2 चौकार मारले, शफल शॉट फाईन लेगच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमा पार गेले आणि त्यानंतरचे गेलेले 2 षटकार होते. त्यामुळे सध्या तरी क्षेत्ररक्षकांका मोठीशी संधी या जोडीन न देण्याचाच ठरवला. मॅन्डेटरी पॉवर प्लेची दुसरी ओव्हर. विकी पुजारा पहिल्या बॉलमध्ये त्यांनी खर्च केले 6 रन. संदीप मेस्त्री मित्रमंडळाची क्रेझी बॉयची स्पर्धा गाजवलेलो खेळाडू असा. कुडा हायस्कूलच्या मैदानावर प्रिन्स समादेवी कलेश्वर मित्रमंडळाच्या स्पर्धेत सुद्धा चमकलेलो विकी पॅव्हलिन एंड कडसून बॉलिंग मार्कवर 23 फॉर नन. पहिल्या विकेटसाठी ही दमदार भागीदारी. गती परिवर्तन मिड ऑफच्या दिशेने ड्राईव्ह तर केलो, एक सिंगल तर असा. एकेरी धाविनेशी धावसंख्या 2 डझनावर 2 डझन. हापूस आंब्याची वाढ बघतो. नजर उष्टावळ हापूस आंब्याची झाली पण ती खरी उष्टावळ कधी करू गावतली, कारण सध्या 2500-2000 डझनाचो हापूस आपल्या हातात येऊ अजून थोडे दिवस जातले. त्याच हापूसच्या 2 डझनाच्या पेटीची धावसंख्या 24 51 करूचे असत. लग्नाच्या अहेराच्या पाकिटाची आठवण येतली असा ह्या टार्गेट असा. बॅट चिकड तडम्यान फाईन होतो. 1 रनची पाव शतक फलकावर. या स्पर्धेचा वैशिष्ट्य सन्माननीय नारायणराव राणे साहेबांच्या 75व्या म्हणजे अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं स्पर्धेचं आयोजन. आणि त्यामुळेच एखादो संघ जो 75 ॲक्युरेट रन करतलो किंवा एखादो खेळाडू जो ॲक्युरेट 75 रन करतलो, नाबाद रावतलो किंवा बाद होतलो, त्याका बक्षिसा 7775 रुपयांचा. मैदानावर पाव शतक, बक्षिसा पाऊण शतकाक. रन झाले 25, करूचे असत 51. कव्हर क्षेत्रामध्ये पहिल्या टप्प्यानंतर परत एकदा चेंडू सीमारेषा पार. सिंधू नाईक चषक चौकार. गाणं असा 1 2 3 4. पण मैदानावर बॅटिंग करणारो प्रशांत घरत आणि साईश जोरेंका मास्तरांनी 1 2 3 शिकवले की नाही की डायरेक्ट 4 आणि 6ची बाराखडी त्यांच्याकडून उजळून घेतली. 29 धावफलक, 51 तो पाठलाग. विकी बॉलिंग मार्कवर. आडवी बॅट मिड विकेटच्या छपरावरसून परत एकदा चेंडू सीमा पार. जळीस्थळी काष्टी पाषाणी. सिंधू नायक, सिंधू नायक, सिंधू नायक. सिक्सर. काय सुंदर गाणी डीजेची. परत एकदा कॉलेजात गेल्यासारख्या वाटला. 35 धावफलक. फिल्डर गेले खय ह्यो आता प्रश्न पडलो. सर्कलच्या पहिल्याडी फिल्डर असत की नाही, कारण या दोनही बॅटरनी असो काय खेळ केलो ना, ज्या जागेवर फिल्डर लावतात त्याच्या विपरीत दिशेने त्यांचे शॉट. ह्यो अजून एक चौकार. 2 ओव्हरी सरले आणि रन झाले 39.
दिवाने है तेरे नाम के, खडे हे दिल थांब के. होऊन जाऊन दे डीजे परत एकदा त्या कॉलेजच्या काळातला गीत. अठरा बॉल आणि 12 रन्सांची गरज असताना बरकत शेख बॉलिंग मार्कवर. बरकतला करामत करूची लागतली. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, पण बरकतची सुद्धा घेतली परीक्षा. पहिल्याच बॉलवर साईश झोरेची फिरकी आणि त्यांनी घेतली बरकत शेखची फिरकी. सिंधू नाईक चषक चौकार. रन झाले 43. 7 पावलांनी फक्त दूर. फक्त 7 रन्सांची गरज. पहिल्या विकेटसाठी काय दमदार बॅटिंग साईश झोरे आणि प्रशांतच्या दरम्यान. साखळी फेरीची स्पर्धा असा खरी, पण चौथ्या मॅच पासून बाद फेरी जणू काय चालू होता आणि त्यामुळे चौथ्या मॅच मध्ये सक्षमी 11 भुईवाडवा संघान घर वापसी केली. या मॅच मध्ये अजून एक संघ माघारी परतलो आणि ज्या सामन्यान आजच्या दिवसाच्या स्पर्धेची रजनीची सुरुवात झाली तीच ही लढत असा. त्या मॅच मध्ये साईजय बोडगेश्वर विजयी झालेलो आणि या मॅच मध्ये सुद्धा परत एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल. साईश झोरेचो फटको, रिव्हर स्वीप, स्विच हिट, आश्चर्य, नवल की चमत्कार. सिंधू नायक चषक षटकार. डीजेचा गाणं असा जंजिरा दाखवाल का, पण बॅटरने ठरवला हेंका कात्रजचो घाट दाखवायचो. 51 पाठलाग होतो. 7 बॉल मध्ये 23 रन प्रशांतचे, 7 बॉल मध्ये 26 रन साईशचे. फक्त 2 रन्सांची गरज. फक्त 2 पावला. या पहिल्या इनिंगची जी बॉलिंग होती ना, त्या बॉलिंगवर मात्र पाणी फेरल्यासारखा वाटला. 2 ओव्हरीमध्ये 9 रन्स खर्च करून 5 विकेट. काय जबरदस्त स्पेल केलेलो. प्रीतम घरत, प्रीतम बारी माफ करा. प्रीतम बारींची बॉलिंग टाकली. त्या बॉलिंगचा उपयोग यावेळी बॅटिंग करणाऱ्या या जोडीकडून. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफने सोडलेलो झेल. जाता जाता थोडेसे सुखाचे क्षण, त्या सुद्धा संधीचा माती करून झेल सुटलो. 51 रन्स चेस झाले आणि या सामन्यात साईजय बोडगेश्वर संघ परत एकदा विजयशीर प्राप्त केली त्यांनी गांगेश्वर तळे संघावर. आदरणीय दिलीपजी तळेकर साहेब, आपल्या मालकीचा एक दमदार संघ या स्पर्धेत उतरवल्याबद्दल सिंधू नाईक चषक आयोजन समितीकडून तुमचे मनपूर्वक आभार असत. खरं तर आयोजन समिती तुमची असा, स्पर्धा पण तुमची असा आणि कोल्हापूरचं तांबडो पांढरो या स्पर्धेत आपण खेळताना बघूक मिळालो. ज्या आमच्या कोल्हापूरच्या खेळाडूंनी सिंधुदुर्ग जिल्ह्याक बऱ्यापैकी चांगला क्रिकेट खेळ शिकवला. कुडाच्या मैदानावर प्रिन्स अमाधवी कलेश्वर मित्रमंडळाची स्पर्धा असतात, सावंतवाडी जिमखाना, वेंगुर्ला कॅम्प, मालवण बोर्डिंग अशा प्रत्येक मैदानावर कणकवलीच्या बाजारपेठ मित्रमंडळाच्या स्पर्धेत सुद्धा रणझुंजार वैभववाडीच्या टीमचं नेतृत्व आणि कर्तृत्व ज्या टीमने बरीच वर्ष सांभाळला त्या कोल्हापूरच्या आमच्या लाडक्या खेळाडूंचा मनपूर्वक स्वागत असा. आजचो दिवस जरी कठीण राहिलो तरी परत कधीतरी या, नक्की जिंका, आम्ही तुमची वाट बघतलो. हे मॅच समरी सांगण्यासारख्या कायच नाही. साई झोरे